केंद्रात आता असं आहे, सत्ता परिवर्तन होणार असं वाटतंय, असं दिसून येत आहे. नागरिक थोडंफार काय नाराज आहेत. आम्हाला असं वाटतंय की परिवर्तन होईल यावेळेस. महाराष्ट्रात बाजी कोण मारणार? महाराष्ट्रात बघा असं आहे, सध्या प्रकरण असे सुरू आहेत. आरक्षणचे मुद्दे आहेत, काही विकासाचे मुद्दे आहेत. महाराष्ट्रात असं खंबीर नेतृत्व जे आहेत करणारे लोकांना का फोडाफोडी चलती सध्या. त्यामुळं असं वाटतं आहे का महाराष्ट्रात जे सत्तावादी जे लोक आहेत सध्याचे, त्यांना तर ह्या वेळेस जे आहे तर नक्की जे आहे तर पटकी बसणार आहेत. और जे बाजी मारण तर समजून येणार की आता कोण आहेत काय नाही. बीड जिल्ह्याचा बाजीगर कोण राहणार? बीड जिल्हा प्रकरणात असं आहे सध्या की हवा तर दोन्ही पक्षाची चांगली चालती सध्या. कारण असं आहे, मराठा समाज तर नाराज आहे महाराष्ट्रात, तर संख्या त्यांची जास्त आहे. आणि दुसरा असा विषय आहे, मुस्लिम समाज त्यांना असं म्हणजे वाईट वाटतं आहे मुस्लिम समाजाला की आम्हाला कुणी जे आहे की सत्ताधारी लोक जे आहेत आम्हाला वाईटच्या नजरेने बघतात आमच्याकडे. तर मुस्लिम समाजसुद्धा नाराज आहे आणि मराठा समाज त्यांच्या आरक्षणामुळं नाराज आहे. त्याच्यात काय धनगर समाज आहे. तर मला असं वाटतं आहे की बीड जिल्ह्यात जसं काय होईन ते समाज मिळून जे आहे तर मत देतील आपलं. त्याच्या अनुषंगाने जे बाजी मारण ते बाजीगार आहे. इतके माझं शब्द आहेत बोलण्याचे.